कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, सध्याची परिस्थिती काय आहे, काय सध्याची अपडेट आहे, कांदा भाव संदर्भातील संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक तर म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. सध्याची काय परिस्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय मागणी आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती राहणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघावा ही विनंती शेतकरी बांधवांसाठी आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. आपला वेळ वाया न घालवता जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याच्या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी नको, त्या संदर्भातली बातमी आहे. भाव पडल्यामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कांद्याचा प्रश्न यंदाच निर्माण झाला असे नाही. कांदा कधी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणतो तर कधी ग्राहकांना ओरड सुरू होते. कांद्याचा प्रश्न दरवर्षी का निर्माण होतो? कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविता येऊ शकतो का? सरकारने कांद्याविषयी धोरणे कसे असावे याविषयी माजी पणन संचालक सुनील पवार यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्न बघू शकता. कांदा दराचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. कांदा उत्पादनाला तातडीने दिलासा द्यायचा असेल तर काय पर्याय आहे? तर कांद्याचा प्रश्न सध्या गंभीर आहे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु त्यावर काय सोल्युशन आहे, त्यावर काय या ठिकाणी उपाययोजना आहेत. तर बघा, कांद्याचा प्रश्न आजचा नाही, तसेच हा प्रश्न दरवर्षी किंवा 2 वर्षांनी निर्माण होतो. पण कांद्यामुळे केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक व राजकीय प्रश्न निर्माण होत असतात. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे, तरच हे पीक शेतकऱ्यांना परवडेल. तातडीने कांदा उत्पादन अनुदान देऊन दिलासा देता येईल, पण फक्त अनुदान द्यावे एवढी शेतकऱ्यांची मागणी नाही. किंबहुना यापुढे शेतकऱ्यांना अशी मागणी राहणार नाही. शासनाने आपले कांदा विषयक धोरण एकदाच निश्चित करून देण्याची मागणी आता शेतकरी करत आहे. उदाहरणार्थ, निर्यातीत सातत्य. शासनाने सांगावे की आम्ही पुढील 15-20 वर्ष निर्यातबंदी करणार नाही. नाफेडची खरेदी बाजारात पारदर्शकपणे व्हावी, जेणेकरून बाजारात नाफेडची उपस्थिती जाणवेल आणि दराला आधार राहील, अशी मागणी शेतकरी करत आहे. सरकारने एकदा धोरण जाहीर केल्यावर आम्ही ठरवू कांदा लावायचा का नाही, अशी भूमिका आता यापुढे येत आहे. त्यामुळे केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची गरज आहे. यासाठी काही आपत्कालीन उपाययोजना आणि काही दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. कांदा प्रश्न एक रात्री सुटणार नाही, त्यावरील पुढील 5 ते 7 वर्षे काम करावे लागणार आहे, असं या ठिकाणी या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, कांद्याच्या उत्पादन खर्चावरून नेहमीच मतभेद दिसून येतात. मग कांद्याला उत्पादन खर्च नेमका किती आहे? आता आपण कांद्याच्या उत्पादन खर्चाविषयी नेहमीच मतभेद होतं आहे. शेतकऱ्यांचा वेगळा विषय आणि सरकारचा वेगळा विषय. नेमकं या ठिकाणी उत्पादन खर्च कांद्याला किती आहे ते आपण बघणार आहोत. आता हे एकंदरीतच काही भागाच्या नुसार कमी जास्त होऊही शकतं, कारण की प्रत्येक भागात या ठिकाणी मजूर खर्च, प्रत्येक भागात काही खर्च कमी जास्त होऊ शकतात. कांद्याचा उत्पादन खर्च वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार वेगवेगळा आहे. आम्ही अभ्यास केला तेव्हा राहुरीच्या कृषी विद्यापीठातील कांद्याची प्रति क्विंटल उत्पादन खर्च 1500 ते 1600 रुपयाच्या दरम्यान सांगितला होता. कांदा लसूण संशोधन केंद्राचा उत्पादन खर्च यापेक्षाही कमी आहे. केंद्र सरकारने 800 ते 850 रुपये खर्च सांगते. त्यातही केंद्र सरकार कांद्याचे केवळ खरीप आणि रब्बी 2च हंगाम गृहीत धरते. पण आपल्याकडील खरीप, लेट खरीप आणि रब्बी असे 3 हंगाम आहे. त्यामुळे कांद्याला उत्पादन खर्च प्रत्येक हंगामात किती येत आहे याची शास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. तज्ज्ञांच्या समितीमार्फत असा खर्च काढल्यानंतर त्यावर शेतकऱ्यांनी नफा गृहीत धरून एक किंमत ठरवावी लागेल. या किमतीनुसार नाफेडने खरेदी करावी. त्यामुळे बाजारात आधार किंमतीचा संदेश जाईल. यामुळे कांद्याला भाव उत्पादन खर्चापेक्षा अधिक राहण्यास मदत मिळू शकेल, अशी ही या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाय कोणते बघू शकता.
कांदा प्रश्नाची आपल्याला 4 टप्प्यामध्ये विभागणी करून आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. उत्पादनातील अडचणी, मार्केटिंगमधील अडचणी, प्रक्रियेतील अडचणी आणि निर्यातील अडचणी अशा टप्प्यात विचार करावा लागेल. उत्पादकतेची म्हणाल तर आपल्या कांद्याची उत्पादकता हेक्टरी साधारण 250 ते 300 क्विंटल आहे. देश पातळीवर तर आणखी कमी म्हणजेच 180 ते 200 रुपये क्विंटल आहे. तर इतर देशात मात्र हेक्टरी उत्पादकता 700 ते 800 क्विंटल आहे. आफ्रिकेतील देशामध्ये आपल्यापेक्षा 2 ते 2.5 पट जास्त उत्पादकता मिळते. उत्पादकतेत सुधारणा होणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्याला कांदा उत्पादनात मिळणारा परतावा या ठिकाणी बघितलं तर कमीच राहील. समजा आपल्या शेतकऱ्यांना 1 हेक्टरमधून 250 क्विंटल उत्पादन मिळते आणि भाव 10 रुपये मिळाला तर 2.5 लाख रुपये मिळतील. पण इतर देशातील शेतकऱ्यांना याच भावात 7 लाख रुपये मिळतील. त्यामुळे उत्पादकतेवर काम होणे गरजेचे आहे. आपल्याकडेही काही शेतकरी चांगले उत्पादन घेतात, पण सर्व शेतकऱ्यांना उत्पादकता वाढली पाहिजे. तसेच आपली नेमकी उत्पादकता किती याची अचूक आकडेवारी पुढे आली पाहिजे, अन्यथा कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आखलेली धोरणे फसतील. तसेच शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे पुरेसे मिळत नाहीत, त्यामुळे भेसळयुक्त बियाण्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते, याचाही फटका बसत असतो. महत्त्वाचे म्हणजे कांदा हाती आल्यानंतर तो व्यवस्थित साठवण्यासाठी आणि जास्त दिवस टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कांदा चाळी उपकरणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणात परंपरागत चाळी आहे. योग्य पद्धतीने कांदा साठवला नाही तर आजही 60 ते 70% कांदा खराब होतो. यातून हाती आलेले 30 ते 40% कांद्यालाही भाव मिळाला नाही तर पीक तोट्याचेच ठरते. त्यामुळे अत्याधुनिक पद्धतीने कांदा चाळी उभारणे आता गरजेचे बनले आहे. ICAR आणि खाजगी उद्योगांनी 25°C आणि 65% आर्द्रता टिकून राहणाऱ्या चाळी विकसित केल्या आहे. या चाळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने अनुदान दिले तर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, फक्त त्याला चालना द्यावी लागेल. मार्केटिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी कांद्याचे बाजार आणि व्यापाऱ्यांची संख्या वाढवावी लागेल. व्यापाऱ्यांची संख्या कमी असेल तर स्पर्धा होत नाही. सध्या आपल्याकडे कमी बाजार असल्याची प्रसिद्ध आहे आणि तिथेच कांदा व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच कांद्याची स्वतंत्र ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उभारला तर महाराष्ट्रातील कांदा दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील व्यापाऱ्यांशी थेट खरेदी करू शकतील. त्यामुळे निश्चितच कांदा खरेदी स्पर्धा निर्माण होईल आणि चांगला भाव मिळण्यास मदत होईल. तसेच कांद्याला सरसकट दर जाहीर न करता या ठिकाणी ग्रेडिंगनुसार दर जाहीर करावा. त्यामुळे अधिक पारदर्शकता येईल आणि बाजारात योग्य संदेश जाईल. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली. असे अनेक मुद्दे कांदा शेती संदर्भातील आहे, परंतु या ठिकाणी बघितलं हे मुद्दे वास्तविक जीवनामध्ये खऱ्या अर्थानं या सरकारने आणि या शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेऊन ते मांडले पाहिजे, तरच या निर्णयाचा फायदा आहे, या मुद्द्यांचा फायदा आहे. अन्यथा मुद्दे या ठिकाणी काहीही कामायचे नाही. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला अशी आशा आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असे एका माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स आणि ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद. आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे. तशीच ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली आणि 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना आसमानी संकट, सुलतानी संकट काय आहे हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार भाव देणं गरजेचं आहे.
त्यालासुद्धा मुलाबाळ शिक्षण आहे, नक्कीच निर्णय घेईल अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपली 70 थांबतोय. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.